नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स ऑफ औषधी कल्प यू मस्ट नो म्हणजे तुम्हाला औषधी कल्प याचा आन्सर लिहिताना LAQ असो SAQ असो ह्यांचा आन्सर लिहिताना तुम्हाला कोणते पॉईंट्स लक्षात ठेवून ते तुम्हाला आन्सर लिहायचं आहे, कोणते पॉईंट्स त्यामध्ये कवर झाले पाहिजे, तर ह्या सर्व पॉईंट्सचा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच जर तुम्ही NCISMची सिलेबस कॉपी नीट पाहिली असेल तर तुम्हाला याची माहिती असेलच की औषधी कल्प यावर तुम्हाला 30 मार्कांचं वेटेज रसशास्त्राच्या पेपरमध्ये आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही मध्ये व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत व तुम्हीच परत कमेंट कराल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांमध्ये देखील शेअर करा. तसंच इतर विषयाचे देखील शॉर्ट टिप्स अँड ट्रिक आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा अवश्य पहा. तर जसं आपण मागे ऐकलंच की 30 मार्कांचं वेटेज तुम्हाला औषधी कल्प या टॉपिकवर आहे, तर व्यवस्थित स्टडी करा. 30 मार्क म्हणजे खूप जास्त आहे. पासिंगसाठी यामध्येच तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल, तर ते व्यवस्थित स्टडी करा आणि खूप सोपं आहे. तर पहा औषधी कल्प, त्यावर जर तुम्हाला SAQ LAQ विचारला तर कशा पद्धतीने लिहायचा व ह्या सर्व ज्या मी गोष्टी सांगत आहे त्या कधी लागू होतील. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल की ह्या कल्पाबद्दल सविस्तर वर्णन करा, जर असं तुम्हाला विचारलं असेल तर ह्या गोष्टी लागू करायच्या. व जर तुम्हाला स्पेसिफिक गोष्टी विचारल्या असतील तर तुम्ही तेवढ्याच आन्सरमध्ये लिहून या. कारण MUHचे जेव्हा पेपर चेक होतात तेव्हा पॉईंट वाईज जर तुम्ही लिहिलं असेल, जे क्वेश्चनमध्ये पॉईंट आहेत जे त्या आन्सरमध्ये असतील तरच तुम्हाला मार्क बरोबर दिले जातात. त्यामुळे उगाच काही कुठेही लिहून येऊ नका. क्वेश्चन नीट समजून घ्या, नीट वाचा व त्यानुसार त्याचं आन्सर लिहा. तर सिलेबस कॉपीमध्ये आपल्याला औषधी कल्प 1 आणि औषधी कल्प 2 असे 2 वेगवेगळे कॉलम दिलेले आहेत. तर त्यामध्ये कसं लिहायचं, तर सुरुवातीला रेफरन्स लिहायचा. कोणताही औषधी कल्प येऊ सुरुवातीला रेफरन्स लिहायचा. आता रेफरन्स म्हणजे काय की त्याचा संदर्भ कोणत्या कशामध्ये आलेला आहे, तर ते तुम्ही आधी लिहिणं गरजेचं आहे. तर मी थोडीशी सिलेबस कॉपी नीट वाचल्यानंतर मला समजत आलं की गर्भपाल, प्रवाळ पंचामृत, कामदुधासूत शेखर, गंधक मलहर, नवायास लोह, त्यानंतर कुर्मिकुटार रस, हेमगर्भ पोटली, तर हे सर्व AFI 2 मध्ये ह्यांचा रेफरन्स आहे, म्हणजे AFI पार्ट 2 मध्ये. आणि बाकी सर्व जे तुम्हाला औषधी कल्प सिलेबस कॉपीमध्ये आहेत त्यांचा सर्वांचा रेफरन्स हा AFI 1 आहे. तर ही एक अशी छोटीशी गोष्ट आहे जी अवघड गोष्टी सोप्या करून मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हा झाला रेफरन्सचा पॉईंट. त्यानंतरचा पॉईंट जो आपल्या आन्सरमध्ये पाहिजे तो म्हणजे घटक द्रव्य आणि त्यांची मात्रा. घटक द्रव्याची मात्रा ही त्या औषधी कल्पाची मात्रा नंतर येणार आहे. ही सुरुवातीला घटक द्रव्य आणि त्यांची मात्रा म्हणजे त्यांची क्वांटिटी किती घेतो आपण, तर ते इथं आलं पाहिजे. तर आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत आहे की मी जे सांगतोय ते शॉर्टकट नाही आहे, ते फक्त अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पेपर लिहिण्यामध्ये मदत होईल. तर हा कोणताही शॉर्टकट नाही आहे. त्यामुळे यामध्ये सुद्धा तुम्हाला 2-3 गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर त्यामधलीच ही गोष्ट आहे घटक द्रव्य. तर घटक द्रव्यासाठी तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील की कसं लक्षात ठेवायचं, काय करायचं, काय ट्रिक्स बनवायच्या. तर जसं तुम्ही लक्षात ठेवलं आजपर्यंत तसंच इथून पुढे सुद्धा घटक द्रव्य प्रत्येक औषधी कल्पाची लक्षात ठेवा, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही एखादा औषधी कल्प लिहिता. त्याचसोबतच त्याची मात्रा जर तुमच्या लक्षात राहत असेल तर त्याची मात्रासुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असतो भावनाद्रव्य. भावनाद्रव्य काही औषधी कल्पांमध्ये असतो तर काही नसतो. तर जिथे जिथे आवश्यक असेल ते तुम्ही भावनाद्रव्य लिहिणं आवश्यक किंवा गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे औषधी कल्पाची मात्रा. आता मात्रासाठी मी पूर्ण ॲनालिसिस केलेलं आहे. म्हणजे सगळ्या कल्पांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी अशा समजतात की ह्या तर सर्वांमध्येच कॉमन आहे. तर त्यातीलच काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. तर जेव्हा मी ॲनालिसिस केला तेव्हा मला असं समजलं की ज्या द्रव्यामध्ये 6 किंवा 6पेक्षा कमी कंटेंट आहेत, कंटेंट म्हणजे घटक द्रव्य, त्यांची मात्रा टोटलमध्ये 125 mg आहे व इतर सर्व द्रव्यांमध्ये 250 mg मात्रा आहे. तर हा एक, आता हे तुम्ही असं म्हणाल की असं थोडी आहे की हे थोडी सगळ्या द्रव्यांना लागू होईल, पण ठीक आहे ना, जेवढं औषधी कल्प तुम्ही लक्षात ठेवू शकता तेवढं हे लागू होत आहे. त्यामुळे तुम्ही हे फॉलो करा. आणि कुमार कल्याण आणि समीर पन्नग जे रस आहेत त्यांची स्पेसिफिक मात्रा सांगितली 62.5 mg. तर ह्यात तर काय वादच नाही की हे वेगळं आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. मात्राच्या नंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट असतो अनुपान. अनुपानमध्ये जर तुम्हाला काहीच नाही आठवलं, समजा लास्ट मुमेंटला तुम्हाला अनुपान आठवलाच नाही, तर तुम्ही असं लिहू शकता की रोगानुसार अनुपान द्यावा किंवा कोष्णजल किंवा मध असं तुम्ही लिहू शकता. तर हे अनुपान, हे जे छोटे पॉईंट आहेत हे जास्त मॅटर करत नाहीत. आन्सर लिहिताना मॅटर करतात ते पॉईंट आहेत म्हणजे घटक द्रव्य, त्यानंतर त्याचं भावनाद्रव्य, हे खूप मॅटर करतं. कारण ते बदलून चालत नाही, कारण ते स्पेसिफिक असतं. त्यानंतर त्याचा उपयोग लिहायचे, थोडे व्याधीची नावं लिहायची कोणते तुम्हाला आठवतील ते. त्यानंतर गुणामध्ये काय लिहायचं, तर स्वरूप हे घन असतं. त्याला गंध कसा आहे तर त्यातल्या एखाद्या घटक द्रव्याचा गंध लिहून टाकायचा. वर्ण कसा आहे ते लिहायचं. तर हे छोटे छोटे पॉईंटसुद्धा मॅटर करतात. नेक्स्ट पॉईंट आहे पथ्य अपत्य. पथ्य अपत्यसुद्धा आपण रोगानुसार लिहायचं. त्यानंतर सेवनकाल हा प्रातः किंवा सायंकाळ असावा किंवा भोजनानंतर, यापैकी तुम्ही 1-2 लिहू शकता. त्यानंतरचा पॉईंट आहे केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन म्हणजे काय, तर जेच आपण घटक द्रव्य लिहितोय तर त्यातच जे घटक द्रव्य आहेत तेच त्यानुसार ते आपण केमिकल कंपोजिशन लिहायचं.
पण हा पॉईंट ॲड करायचा. माझं म्हणणं काय आहे, जर तुम्हाला एखादा औषधी कल्प सविस्तर विचारला ना तर त्यामध्ये हे सर्व पॉईंट आले पाहिजे, हा माझा मुद्दा आहे. त्यानंतर अशुद्ध किंवा अपक्व सेवनाने कोणते व्याधी उत्पन्न होतात. तर जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहतोय की जे कॉमन आहे भ्रम, मूर्छा, वमन, दाह, स्वेद, अग्निमांद्य, तर हे सर्व अशुद्ध सेवनामुळे व्याधी उत्पन्न होतात. हे तुम्ही ॲड करू शकता. व जसं आपण दर व्हिडिओमध्ये शेवटी पाहतोय की 2 पॉईंट येतातच आहेत मॉडर्नचे, फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. तर हे नवीन सिलेबसनुसार हे 2 पॉईंट ॲड केलेले आहेत. तर फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय की जो तुम्ही औषधी कल्प लिहिताय तो कसा प्रकारे ॲक्शन करतो, कसा प्रकारे त्याची कर्म आहे, तर ते तुम्हाला लिहायचं असतं मॉडर्ननुसार. त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, त्यानंतर अँटीऑक्सिडंट, धातूचं वर्धन करतं आहे, मेटाबॉलिझम रेग्युलेशन करतं आहे, अग्निवर्धन करतं आहे. तर हे लक्षात ठेवा की हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर फार्माकोकायनेटिक्समध्ये काय येतं तर ADME ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. ॲब्झॉर्प्शन कसं आहे, तुम्ही जो औषध कल्प लिहिताय तो कसं द्यायचा आहे, तर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन द्यायचं आहे, मग तो GI ट्रॅकवर काम करतो. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे, ब्लडमधून ते कुठे कुठे जातं आहे. त्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम कोणत्या ऑर्गनमध्ये होतं आहे, लिव्हरमध्ये होतं आहे, आणि एक्सक्रिशन किडनीद्वारे होते. तर हेच तुम्हाला फक्त मेन्शन करायचं असतं. तर काही जणांना वाटेल की हे काय आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढं काय आहे. तर काय आहे यापेक्षा तुम्ही यातून काय घेता, किंवा हे सगळं मी जे सांगतोय ते तुम्ही जेव्हा स्वतः एका कागदावर लिहून काढता तेव्हाच तुम्हाला याचा अर्थ समजेल व ते तुम्ही अप्लाय करू शकाल. त्यामुळे स्वतः हे एका कागदावर लिहा, ते नीट समजून घ्या व नंतरच त्याला अप्लाय करा. तसंच जर तुमचे औषधी कल्प म्हणजे त्याचे घटक द्रव्य वगैरे पाठ झाले नसतील तर कमीत कमी सगळे औषधी कल्प कव्हर करण्याचा प्रयत्न करा. पेपरला अजून 10-12 दिवस बाकी आहेत. तर सर्व औषधी कल्प कव्हर होतील याचं तुम्ही काळजी घ्या. कारण 30 मार्कांचं वेटेज आहे. 30 मार्क खूप जास्त आहेत आणि खूप जास्त पासिंगमध्ये हेल्प करू शकतात. तर औषधी कल्प पाठ करा. जे मेन प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आलेले आहेत ते तरी कमीत कमी पाठ करा व बाकीचा आन्सर तर तुम्ही या व्हिडिओनुसार लिहू शकता. कारण घटक द्रव्य जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही बाकी लिहू शकता. त्यामुळे ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व्यवस्थित स्टडी करा. तर हा होता औषधी कल्पाबद्दल व्हिडिओ. मागील व्हिडिओमध्ये आपण इतरसुद्धा टॉपिक पाहिलेले आहेत. तसंच आपल्या चॅनलवर शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे सुद्धा एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर तीसुद्धा तुम्ही एकदा जाऊन पाहू शकता. त्यावर विविध विषयाचे सुद्धा आपले व्हिडिओ अपलोडेड आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स समजतील. अजून देखील तुम्हाला कोणत्याही टॉपिकबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.